रील स्टार रोहिणी पराध्ये मृत्यू प्रकरणामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या 25 वर्षीय रोहिणीने पती निलेश सोबत अवघे 5 वर्षे सुखाने संसार केला. पण दोघांच्या संसाराला कुणाची नजर लागली? रोहिणीच्या सोडून जाण्यामुळे निलेश पुरता खचून गेला. माझी बायको, माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग, असं म्हणत पहिल्यांदाच निलेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रील स्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतची मालकीन रोहिणी पराध्ये हिने 3 दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. रीलच्या दुनियेमध्ये लाखो लाईक्स मिळवणारी रोहिणी इतक्या टोकाचं पाऊल कसं उचलू शकते, याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. आज तिसऱ्या दिवशी तिचा पती निलेश पराध्ये याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. निलेशची संपूर्ण पोस्ट याप्रमाणे आहे. माझी बायको, माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग. या 5 वर्षाच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं. आज चांगले दिवस यायला लागले होते. आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता. पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरटा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे, परत ये ग. तुला खूप काही सांगायचं बाकी आहे. तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझे चिमणे. दरम्यान रोहिणीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावरण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी रोहिणीचे कुटुंबीय आणि निलेशचे कुटुंबीय हजर होते. दुःखाच्या प्रसंगात सगळे एकमेकांना धीर देत होते, तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी शुक्रवारी पराध्ये कुटुंबियाचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये निलेश, त्याचे आईवडील आणि इतर नातेवाईकांचा जबाब नोंदवला आहे. आता रोहिणीच्या कुटुंबीय आणि इतर नातेवाईकांचे जबाब रविवारी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात रोहिणी आणि तिचा पती निलेश यांचा मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा.